हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठीमध्ये त्या वर्डचं काय मिनिंग होतं, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे ब्रिंकमॅनशिप. ब्रिंकमॅनशिप म्हणजे काय होतं, तर द आर्ट ऑर प्रॅक्टिस ऑफ परस्युइंग अ डेंजरस पॉलिसी टू द लिमिट्स ऑफ सेफ्टी, ओके, बिफोर स्टॉपिंग, स्पेशली इन पॉलिटिक्स. त्याला काय म्हटलं जातं, ब्रिंक्समॅनशिप असं म्हटलं जातं. आणि त्याचा मराठीमध्ये मिनिंग काय होतं, धोकादायक परिस्थिती निर्माण करून किंवा धोकादायक कृतीचा अगदी उंबरठ्यावर, त्याला काय म्हटलं जातं, ब्रिंक्समॅनशिप. ओके. आणि ब्रिंक्समॅनशिपचे सिनोनिम्स काय आहेत, मॅन्युअरिंग, पॉलिटिकलिंग, आणि अँटोनिम्स आहेत टीडियसनेस, लँग्युअर आणि एनोई. ओके. परत एकदा बघूया आपण ब्रिंक्समॅनशिप म्हणजे काय होतं. तर ब्रिंकमॅनशिपचं मिनिंग आहे द आर्ट ऑर प्रॅक्टिस ऑफ परस्युइंग अ डेंजरस पॉलिसी टू द लिमिट्स ऑफ सेफ्टी बिफोर स्टॉपिंग, स्पेशली इन पॉलिटिक्स. कशामध्ये, स्पेशली पॉलिटिक्समध्ये. तर त्याचं काय होतं मराठीमध्ये मिनिंग, धोकादायक परिस्थिती निर्माण करून किंवा धोकादायक कृतीचा अगदी उंबरठ्यावर. म्हणजे काय होते, तर डावपेच करणे, राजकारण करणे. ओके. त्याला पण म्हटलं जातं ब्रिंक्समॅनशिप. तर मराठीमध्ये काय होतं आणखी याचा मिनिंग, डावपेच आणि राजकीय किंवा राजकारण करणे. राजकारण करणे म्हणजे काय होतं, ब्रिंक्समॅनशिप. सिनोनिम्स आहेत मॅन्युअरिंग, पॉलिटिकलिंग, आणि अँटोनिम्स आहेत टीडियसनेस, लँग्युअर आणि एनोई. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे फ्लिंच्ड. फ्लिंच्डचं मिनिंग आहे मेक अ क्विक नर्वस मूवमेंट, स्पेशली ॲज अन इन्स्टिंक्टिव्ह रिॲक्शन टू फिअर, पेन और सरप्राईज. परत एकदा बघूया काय होतं फ्लिंच्ड म्हणजे. फ्लिंचचं मिनिंग आहे मेक अ क्विक नर्वस मूवमेंट, स्पेशली ॲज अन इन्स्टिंक्टिव्ह रिॲक्शन टू फिअर, पेन और सरप्राईज. म्हणजे काय होतं, याचं मिनिंग काय होतं मराठीमध्ये, आश्चर्याने मागे सरणे. ओके. आश्चर्याने मागे जाणे किंवा झटका बसणे, वळणे, मागे हटणे किंवा अचानक घाबरून प्रतिक्रिया देणे, त्याला काय म्हटलं जातं, फ्लिंच्ड असं म्हटलं जातं. ओके. परत एकदा बघूया फ्लिंच्ड म्हणजे काय होतं. फ्लिंच्ड म्हणजे आहे मेक अ क्विक नर्वस मूवमेंट, स्पेशली ॲज अन इन्स्टिंक्टिव्ह रिॲक्शन टू फिअर, पेन और सरप्राईज. म्हणजे काय होतं मराठीमध्ये, आश्चर्याने मागे सरणे, झटका बसणे, वळणे, मागे हटणे किंवा अचानक घाबरून प्रतिक्रिया देणे, त्याला म्हटलं जातं फ्लिंच्ड. सिनोनिम आहेत विन्स्ड, क्रिंज्ड, ब्लिंच्ड, रिकॉइल्ड, स्टार्टेड, क्वेल्ड आणि क्वॅक्ड. आणि अँटोनिम्स आहेत कन्फ्रंट, एडफेस्ड, फॉर्ज्ड, मेट, रिमेंड आणि स्टेड. ओके. काय आहे सिनोनिम्स फ्लिंचचे, विन्स्ड, क्रिंज्ड, ब्लिंच्ड, रिकॉइल्ड, स्टार्टेड, क्वेल्ड, क्वॅक्ड. आणि अँटोनिम्स आहेत कन्फ्रंट, एडफेस्ड, फॉर्ज्ड, मीट, रिमेंड आणि स्टेड. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ऑब्लिक, OBLIQUE, ऑब्लिक. सो ऑब्लिकचं डेफिनेशन आहे नॉट एक्सप्रेस्ड ऑर डन इन अ डायरेक्ट वे. ओके. म्हणजे काय होतं मराठीमध्ये, तर तिरकस, वाकडे, आडवे किंवा अप्रत्यक्ष. म्हणजेच काय, डायरेक्टली एक्सप्रेस न करणे, इनडायरेक्टली एक्सप्रेस करणे, त्याला काय म्हटलं जातं, ऑब्लिक असं म्हटलं जातं. सिनोनिम्स आहेत इनडायरेक्ट, इनएक्सप्लिसिट, राऊंड अबाउट आणि सर्क्युटियस. आणि अँटोनिम्स आहेत डायरेक्ट आणि एक्सप्लिसिट. परत एकदा बघूया ऑब्लिक म्हणजे काय होतं. तर ऑब्लिकचं डेफिनेशन आहे नॉट एक्सप्रेस्ड ऑर डन इन अ डायरेक्ट वे, डायरेक्टली काही पण न करणे. म्हणजेच काय करणे, तिरकसपणा करणे, वाकडे करणे, आडवे करणे किंवा अप्रत्यक्ष करणे. सिनोनिम्स आहेत इनडायरेक्ट, इनएक्सप्लिसिट, राऊंड अबाउट आणि सर्क्युटियस. आणि अँटोनिम्स आहेत डायरेक्ट आणि एक्सप्लिसिट. नेक्स्ट वर्ड आहे फॉरबिअरन्स. फॉरबिअरन्सचं मिनिंग आहे मेक समथिंग बॅड ऑर अनसॅटिस्फॅक्टरी बेटर. म्हणजेच काय करणे, सहन करणे, काही पण जे आहे बॅड किंवा अनसॅटिस्फॅक्टरी आहे त्याला
बिअर करणे. म्हणजे काय करणे? सहनशीलता, संयम, मनावरील ताबा किंवा धीर, त्याला काय म्हटलं जातं? फॉरबिअरन्स असं म्हटलं जातं. सिनोनिम्स आहेत फॉरबिअरन्सचे ट्विक, एनहान्स, ईज आणि रिड्रेस, आणि अँटोनिम्स आहेत वर्सन आणि डेटिरिओरेट. परत एकदा बघूया. फॉरबिअरन्स म्हणजे त्याचं मीनिंग आहे मेक समथिंग बॅड ऑर अनसॅटिस्फॅक्टरी बेटर, म्हणजे होतं सहनशीलता, संयम, मनावरील ताबा आणि धीर. त्याचे सिनोनिम्स आहेत क्विक, एनहान्स, ईज आणि रिड्रेस, आणि अँटोनिम्स आहेत वर्सन आणि डेटिरिओरेट. नेक्स्ट, वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे रिफ्लेक्स. रिफ्लेक्स म्हणजे काय होतं? an involuntary action under a stimulus is described as a reflex. ओके, सो रिफ्लेक्स म्हणजे काय आहे? प्रतिक्षेपित क्रिया किंवा नैसर्गिक क्रिया जी असते त्याला काय म्हटलं जातं? रिफ्लेक्स. ओके, an involuntary action under a stimulus is described as reflex. म्हणजेच प्रतिक्षेपित क्रिया किंवा नैसर्गिक क्रिया, त्याला रिफ्लेक्स असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये. नेक्स्ट आहे इनकॉम्प्रिहेन्सिबल. इनकॉम्प्रिहेन्सिबल म्हणजे काय आहे? समथिंग दॅट इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड, जे काय आहे समजण्यायोग्य नाही आहे त्याला म्हटलं जातं इनकॉम्प्रिहेन्सिबल इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये. म्हणजेच काय आहे? न समजण्याजोगे किंवा अनाकलनीय किंवा दुर्बोध, त्याला म्हटलं जातं इनकॉम्प्रिहेन्सिबल. मराठीमध्ये त्याचं मिनिंग काय आहे इनकॉम्प्रिहेन्सिबलचं? न समजण्याजोगे, अनाकलनीय किंवा दुर्बोध. नेक्स्ट, मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे फॅसिनेट. फॅसिनेटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन ए, FASCINATE. आणि फॅसिनेट म्हणजे काय होतं? तर भुरळ पाडणे किंवा मोहित करणे म्हणजे होतं फॅसिनेट. नेक्स्ट वर्ड आहे ट्युमल्टियस. ट्युमल्टियसची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी, TUMULTUOUS. ट्युमल्टियस म्हणजे काय होते मराठीमध्ये? तर अतिक्षुबद्ध, गोंधळलेला, गोंगाट करणारा किंवा उत्तेजित, त्याला म्हटलं जातं वन वर्ड मध्ये इंग्लिश मध्ये ट्युमल्टियस. ओके, आणि स्पेलिंग काय आहे? TUMULTUOUS. आणि ट्युमल्टियस म्हणजे मराठीमध्ये होतं अतिक्षुबद्ध, गोंधळलेला, गोंगाट करणारा किंवा उत्तेजित. नेक्स्ट, इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे कम अप ट्रम्प्स. कम अप ट्रम्प्स मीनिंग आहे when someone is said to have come up trumps, they have completely an activity successful or produced a good result, especially when they were not expected to. म्हणजेच जर कोणी म्हणत आहे की कम अप ट्रम्प्स म्हणजेच काय आहे? तर त्यांनी एक्सपेक्ट केलेलं नाही की ते यशस्वी होईल म्हणून, सक्सेसफुल होईल म्हणून, पण त्यांना चांगला रिझल्ट मिळालेला आहे त्याचा आणि ते सक्सेसफुल झालेले आहे. म्हणजे काय होतं? कम अप ट्रम्प्स म्हणजे मराठीमध्ये काय होतं त्याचा अर्थ? अत्यंत यशस्वी होणे किंवा अपेक्षेपेक्षा चांगले काहीतरी करणे. म्हणजे जे एक्सपेक्टेड नाही आहे त्यांना त्याच्यापेक्षा त्यांनी चांगलं केलेलं आहे, म्हणजे काय झालं आहे? कम अप ट्रम्प्स म्हणजेच अत्यंत यशस्वी होणे किंवा अपेक्षेपेक्षा चांगले काहीतरी करणे. नेक्स्ट आहे स्टेट ऑफ द आर्ट. स्टेट ऑफ द आर्टचं मिनिंग आहे द मोस्ट रिसेंट स्टेज इन द डेव्हलपमेंट ऑफ अ प्रोडक्ट इनकॉर्पोरेटिंग द न्यूएस्ट आयडियाज अँड फीचर्स. म्हणजेच काय आहे? तर जे अत्याधुनिक आहे. स्टेट ऑफ आर्ट अत्याधुनिक म्हणजे जे आता रिसेंटली डेव्हलप होत आहे, डेव्हलपमेंटच्या स्टेजवर आहे रिसेंट, त्याला म्हटलं जातं स्टेट ऑफ आर्ट. द मोस्ट रिसेंट स्टेज इन द डेव्हलपमेंट. जे पण काही प्रोडक्ट आहे त्याच्या मोस्ट रिसेंटच्या स्टेज मध्ये आहे त्या डेव्हलपमेंटच्या, आणि काय आहे? न्यूएस्ट आहे आयडिया ती आणि फीचर, त्याला काय म्हटलं जातं? अत्याधुनिक. ओके, सो स्टेट ऑफ आर्ट म्हणजे काय होतं? अत्याधुनिक किंवा अत्याधुनिक. ओके, परत एकदा तुम्ही वाचून घ्या. आज काही टाईप करण्यात आलेले आहेत मीनिंग मराठीचे, सो ते तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे दिसेल. आणि जे पण यूज केलेलं आहे सेंटेन्स मध्ये ते सुद्धा एकदा तुम्ही वाचून घ्या आणि थोडं वाचा आणि लक्षात घेत चला की त्या सेंटेन्सचं मीनिंग काय असू शकते आणि त्याच्यामध्ये वर्ड कसा काय फिक्स करण्यात आलेला आहे, फिट करण्यात आलेला आहे. ओके, परत एकदा सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठीतले मीनिंग्स वाचून घ्या, नोट डाऊन सुद्धा करत चला. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.